नमस्कार, मी स्मार्ट सॉल्व्हर ऋतुजा. आज आपण बघणार आहे प्रॅक्टिस सेट 1.4. याच्यामध्ये आपण नॉन लिनियर इक्वेशन्सला लिनियर इक्वेशन्समध्ये कन्वर्ट करून त्यांना कसं सॉल्व करायचं हे आपण बघणार आहे. चला तर सुरुवात करूया आपल्या फर्स्ट क्वेश्चनला. तर फर्स्ट क्वेश्चनमध्ये आपल्याकडे दिसेल की इकडं दिले 2/x -3/y इज इक्वल टू 15, 8/x + 5/y इज इक्वल टू 77. तर आपण सुरुवातीला काय करणार आहे, हे जे 2/x आहे आणि 8/x आहे याच्यामधल्या 1/x मी m पुट करून घेणार आहे. लेट 1/x इज इक्वल टू n अँड सेम टू सेम मी 1/y n पुट करून घेणार आहे. जर मी 1/x m म्हणलं आणि 1/y n म्हणलं तर ते इक्वेशन असं होऊन जाईल, हे वालं 2m - 3n इज इक्वल टू 15 आणि सेकंड होऊन जाईल 8m + 5n इज इक्वल टू 77. याला म्हणते मी इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2. हे आपण लिनियर इक्वेशन्समध्ये कन्वर्ट केलं आणि आता आपण याला सॉल्व करून m आणि n ची व्हॅल्यू काढू शकतो. याला सॉल्व करायला तुम्हाला खूप सारे मेथड्स आहेत. तुम्ही इलिमिनेशन करू शकता, तुम्ही सबस्टिट्यूशन करू शकता, क्रॅमर्स रूलने करू शकता, कोणतेही मेथड, आन्सर सेम येणार आहे. आपण इकडं इलिमिनेशनने करूया. तर मी इकडं इथं व्हेरिएबल सेम नाहीत, इथं 8 मी करून घेते. इथं 8 आहे तर मला इकडं 8 करावं लागेल. तर मी इक्वेशन 1ला या इक्वेशन 1ला 4ने मल्टिप्लाय करते. 4ने मल्टिप्लाय केल्यानंतर जेणेकरून 4 2 = 8 म्हणजे mचा कोएफिशियंट सेम होऊन जाईल. इथे मी मल्टिप्लाय इक्वेशन 1/4. इक्वेशन 1ला 4ने मल्टिप्लाय करूया, ते होऊन जाईल 2m - 3n इज इक्वल टू 15. या पूर्ण इक्वेशनला 4ने मल्टिप्लाय केला ते होऊन जाईल 8m - 4 3 = 12n इज इक्वल टू 15 4 = 60. इक्वेशन नंबर 3 म्हणते. आता तुम्हाला बघू शकता तुम्ही याच्यामध्ये सेकंड आणि थर्डमध्ये 8 8 क्वेश्चन आपण सेम करून घेतलं आहे. आता करूया या दोघांची सबस्ट्रॅक्शन, जेणेकरून 8m कट होऊन जाईल. तर ते मी सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम 2 सबस्ट्रॅक्शन करून घेऊया. ते होऊन जाईल 8m + 5n इज इक्वल टू 77. 8m - 12n इज इक्वल टू 60. आपण करू त्याचे सबस्ट्रॅक्शन, साईन सगळे चेंज होतील. या मायनसचं होऊन जाईल प्लस आणि या प्लसचं होऊन जाईल मायनस. चला आन्सर बघूया. 8m - 8m कट होऊन जाईल, प्लस 5n आणि प्लस 12n ते होऊन जाईल 17n. 77 - 60 होऊन जाईल 17. तर आपली nची व्हॅल्यू होऊन जाईल n इज इक्वल टू 17/17 म्हणजे nची व्हॅल्यू होऊन जाईल n इज इक्वल टू. आता आपण mची व्हॅल्यू काढून घेऊया. तर मी ही इक्वेशन ही व्हॅल्यू पुट करते इक्वेशन नंबर 1मध्ये. ते होऊन जाईल 2m - 3n इज इक्वल टू 15 आहे आपल्याकडं. 2m तसंच ठेवते, -3 तसंच आहे, यांच्या जागेवर 1 लिहिलं. 15 2m - 3 1 = 3 होऊन जाईल इज इक्वल टू 15. 2m इज इक्वल टू हे 15, हा -3 पलीकडे गेला +3. 2m इज इक्वल टू होऊन जाईल 18. देअरफॉर m इज इक्वल टू 18/2. देअरफॉर m इज इक्वल टू होऊन जाईल 2 1 आणि 2 9 18. देअरफॉर m इज इक्वल टू 9 होऊन जाईल. ठीक आहे. इथं आपण m आणि nची व्हॅल्यू काढली, पण आपल्याला काढायची x आणि y ची व्हॅल्यू. तर मी आपण जे अझ्युम केले ते घेऊया. आपण अझ्युम केले 1/x म्हणजे आपला m आहे आणि 1/y म्हणजे आपला n आहे. 1/x इज इक्वल टू m पुट केलं, m म्हणजे आहे आपला 9 आणि 1/y इज इक्वल टू n पुट केलं, n म्हणजे आहे आपला 1. ठीक आहे. तुम्ही हे क्रॉस मल्टिप्लिकेशनने सुद्धा करू शकता. याच्या खाली 1 आहे, याच्या खाली सुद्धा 1 आहे. क्रॉस मल्टिप्लाय केलं तर ते होऊन जाईल x किंवा रेसिप्रोकल घेतला तुम्ही डायरेक्टली तरी होऊन जाईल. डायरेक्ट याचा रेसिप्रोकल घेऊया. रेसिप्रोकल म्हणजे आहे त्याला उलटं करायचं. हे 1/x आहे, उलटं केल्यावर होईल x/1 म्हणजेच होऊन जाईल x. याला उलटं केल्यावर होऊन जाईल 1/9 म्हणजे झाली आपली xची व्हॅल्यू. याचा रेसिप्रोकल घेतल्यावर होऊन जाईल 1/yचा रेसिप्रोकल y/1 म्हणजे y. 1चा रेसिप्रोकल 1/1 म्हणजे 1च येऊन जाईल. आणि फायनली हे आहे आपलं सोल्युशन x, y इज इक्वल टू 1/9, 1 आणि फायनली हे आहे आपलं सोल्युशन. ठीक आहे. म्हणजे आपण काय केलं, इकडं नॉन लिनियर इक्वेशन्सला लिनियर इक्वेशनमध्ये कन्वर्ट करून कसं सॉल्व करायचं ते आपण शिकतो आहे. ठीक आहे. जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडं. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये आपल्याला बघायचे वेगळ्या टाईपचा क्वेश्चन. प्रॅक्टिस सेट 1.4मध्ये आहे 4 क्वेश्चन. ते 4ही क्वेश्चन वेगवेगळ्या फॉर्मचे आहेत. चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडं. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये सर्वात पहिल्यांदा आपल्या इकडं काय पुट करायला लागेल ते बघा. तुम्हाला इकडे दिसेल 1/x + y, इकडे दिसेल 1/x - y, इकडे सुद्धा 1/x + y, 1/x - y. तर आपण असं अझ्युम करूया 1/x + y ला आपण पुट करतोय m आणि 1/x - y ला आपण पुट करतोय n.
ज्या वेळेस मी याला एम आणि याला एन पुट करेल त्यावेळेस माझी इक्वेशन होऊन जाईल 10m प्लस 2n इज इक्वल टू 4 आणि 15m मायनस 5n इज इक्वल टू -2. इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 म्हणते मला. ठीक आहे, हे तुम्ही क्रॅमर्सने सॉल्व केलं तरीसुद्धा चालणार आहे. एम आणि एन जेव्हा तुम्ही सायमल्टेनियस काढा, क्रॅमर्सने काढा, दोन्हीने सुद्धा आपल्याला चालू शकते. ठीक आहे, सुरुवातीला आपण असं करूया, या क्वेश्चनमध्ये आपण समजा क्रॅमर्सने काढलं जाईल आपण व्हॅल्यू. तुम्ही सायमल्टेनियसली काढली तरीसुद्धा चालणार आहेत. ठीक आहे, क्रॅमर्सने आपण काढतो, डी काढतो, नंतर डी एम काढतो, नंतर डी एन काढतो आणि फायनली तुम्ही काढता एमची व्हॅल्यू. एम असतो आपला डी एम अपॉन डी आणि एन असतो आपला डी एन अपॉन डी. कसे करू शकता, पहिल्यांदा डी काढूया. डीसाठी आधी तुम्हाला मी ट्रिक सांगली आठवत असेल. ट्रिक आहे 12, 32 आणि 13ची ट्रिक आहे आपली. याच्यामध्ये आपण या कॉलमला 1 म्हणतो, या कॉलमला 2 म्हणतो आणि या कॉलमला 3 म्हणतो. ठीक आहे, याच्यामध्ये मग आपण म्हणत असतो 12 म्हणजे फर्स्ट आणि सेकंड कॉलम घ्यायचा. ठीक आहे, 12साठी येणार आहे आता 10, 15, 2 -5. 32साठी येणार आहे 4 -2, 2 -5 आणि 13साठी येणार आहे 10, 15, 4 -2. चला क्रॉस मल्टिप्लाय करून याची व्हॅल्यू काढूया. ते होऊन जाईल 10 × -5 -50 -50, 15 × 2 = 30 आणि यांची सबस्ट्रॅक्शन ते होऊन जाईल -80. पुढं हे होऊन जाईल क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 × -5 -20, 2 × -2 -4 आणि आपण करतो यांची सबस्ट्रॅक्शन, ते मायनस होऊन जाईल. या केसमध्ये होणार आहे हे 20 -20, हे मायनस होऊन जाईल +4, -20 +4 होऊन जाईल -16. या आहे आपला डी, हा आहे आपला डी एम. डी एन होऊन जाईल 10 × -2 -20, 15 4 = 60, केली सबस्ट्रॅक्शन ते होऊन जाईल -80, मायनस प्लस होऊन जाईल. डी आला, डी एम आला, डी एन आला. ठीक आहे, आपण करतो एम होऊन जाईल आपला डी एम अपॉन डी. डी एम आहे -16, डी आहे -80. ते होऊन जाईल मायनस आणि कट होऊन जाईल 16 1 = 16, 16 5 = 80. देअरफॉर एम इज इक्वल टू होऊन जाईल 1/5. या आहे आपली एमची व्हॅल्यू. ठीक आहे, पण एन काढतो असं इथं, तर एनची व्हॅल्यू येऊन जाईल डी एन अपॉन डी. डी एन आला आपला -80 आणि डीसुद्धा आहे आपला -80. पूर्ण सगळं कट होऊन जाईल. देअरफॉर एनची व्हॅल्यू येऊन जाईल 1. आपल्याला तर एम आणि एन भेटले, पण आपल्याला काढायचं एक्स आणि वाय. तर आपण जे पुट केले त्याला म्हणून घेऊ इकडं 1/x + y. 1/x + y इज इक्वल टू एम म्हणले आपण आणि 1/x - y इज इक्वल टू एन म्हणले. तर ते होऊन जाईल 1/x + y इज इक्वल टू एम आहे आपला 1/5, 1/x - y आणि एन आहे आपला 1. असं आलं की आपण करतो रेसिप्रोकल केल्यावर हे होऊन जाईल, उलटं केलं हे होऊन जाईल x + y इज इक्वल टू 5. इक्वेशन नंबर मी याला 3 म्हणते. याला उलटं केल्यावर होऊन जाईल x - y इज इक्वल टू 1. इक्वेशन नंबर 4 म्हणते. आता याच्यानं आपल्याला परत एकदा हे सॉल्व करायचं आहे, म्हणजे आपण याची परत ॲडिशन करूया. ॲडिंग इक्वेशन 3 आणि 4. ॲडिंग इक्वेशन्स 3 आणि 4. ॲडिशन केल्यावरती असं येऊन जाईल x + y इज इक्वल टू 5, x - y इज इक्वल टू 1. ॲडिशन केल्यावर x + x 2x होऊन जाईल, +y - y कट होऊन जाईल, 5 + 1 6 होऊन जाईल. x इज इक्वल टू 6/2. देअरफॉर ते येऊन जाईल 2 3 = 6, विच इम्प्लाइज एक्सची व्हॅल्यू येऊन जाईल आपली 3. वाय काढण्यासाठी आपण ही व्हॅल्यू पुट करूया इक्वेशन नंबर 3 मध्ये. ती इक्वेशन आहे आपल्याकडे x + y इज इक्वल टू 5. त्यातला x आहे आपला 3 + y इज इक्वल टू 5. ते होऊन जाईल y इज इक्वल टू 5 - 3 म्हणजे y इज इक्वल टू येऊन जाईल 2. म्हणजे फायनली आपलं सोल्युशन होऊन जाईल x, y इज इक्वल टू 3, 2 आणि हे आहे आपलं फायनल सोल्युशन. ठीक आहे, या इक्वेशनसाठीचं. सुरुवातीला आपण लिनियरमध्ये कन्वर्ट करून एम आणि एनच्या व्हॅल्यू काढल्या आणि पुढं आपल्याला एक्स वाय काढण्यासाठी अजून एकदा ते सॉल्व करायला लागलेलं आहे. ठीक आहे, चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडं. या क्वेश्चनमध्ये सुद्धा आपल्याला एम आणि एन कोणाला पुट करायचं ते बघूया. पहिल्यांदा इथं आपल्याला दिसेल 1/x - 2, 1/y + 3, 1/x - 2, 1/y + 3. मग यांना आपण पुट करून घेऊया. इथं म्हणूया की लेट 1/x - 2ला आपण एम म्हणतोय आणि 1/y + 3ला आपण एन म्हणतोय. ठीक आहे, हे पुट केल्यानंतर आपली ओरिजिनल इक्वेशन होऊन जाईल 27m + 31n इज इक्वल टू 85. इक्वेशन नंबर 1 म्हणून याला. इकडं होऊन जाईल 31m +
27n इज इक्वल टू 89 इक्वेशन नंबर सेकंड होऊन जाईल. आता आपण इकडे बघू शकतो, इकडे कोइफिशियंट अल्टर झालेत. ही मात्र आपण आधी पण शिकलो आहे. जर असे कोइफिशियंट 27, 31, 31, 31 जर असे अल्टर झाले असतील तर आपण त्याला एक सोपं इक्वेशन बनवून घेतो, एकदा त्याची ॲडिशन आणि एकदा सबट्रॅक्शन करून. मग एकदा या दोन इक्वेशनचे आपण करतो ॲडिशन, एकदा ॲडिंग 1 and 2 आणि एकदा करतो आहे सबस्ट्रॅक्शन त्यांची, सबस्ट्रॅक्टिंग 1 from 2. अशा पण दोन गोष्टी करणार आहे. एकदा ॲडिशन, पहिल्यांदा ॲडिशन करूया. 27m + 31n इज इक्वल टू 85. नंतर 31m + 27n इज इक्वल टू 89. ॲडिशन केली तर ॲडिशन बघूया काय होऊन जाईल. ॲडिशन होऊन जाईल याची 58m + 58n इज इक्वल टू 174. 58 मी कॉमन काढला, आतमध्ये होऊन जाईल m + n इज इक्वल टू 174. m + n इथंच ठेवला आहे. हे 174 पण इथंच आहे. हे 58 झाले, इकडे गेला डिवाइडला 58. देअरफॉर m + n इज इक्वल टू m + n इज इक्वल टू 58 1 जा 58, 58 3 जा इज इक्वल टू 3. क्वेश्चन नंबर मी आला म्हणते 4. ठीक आहे. एकदा करूया आपण सबस्ट्रॅक्शन. ते होऊन जाईल 31m + 27n इज इक्वल टू 89. 27m + 31n इज इक्वल टू 85. सबस्ट्रॅक्शन केली, पुढचे सगळे साईन चेंज होतील. या प्लसचं होऊन जाईल मायनस आणि या प्लसचं होऊन जाईल मायनस. ठीक आहे. बघा 31 - 27 ते होऊन जाईल 4m + 27 - 31 -4n इज इक्वल टू हे होऊन जाईल 4. 4 कॉमन काढला, आता ह्याला m - n इज इक्वल टू 4. ते होऊन जाईल m - n इज इक्वल टू 4/4, कारण की हा 4 डिवाइडला जाईल. 4 1 4. देअरफॉर m - n इज इक्वल टू होऊन जाईल आपली व्हॅल्यू 1. ह्या आहे क्वेश्चन नंबर 5. आता आपण हे सोडून m आणि nची व्हॅल्यू इझिली काढू शकतो. डिरेक्टली आपण 4 आणि 5ची करूया ॲडिशन. ॲडिंग 4 and 5. ॲडिंग इक्वेशन्स 4 and 5. थोडासा लेंदी क्वेश्चन आहे पण इझी आहे. 4 and 5. m + n इज इक्वल टू 3 आणि m - n इज इक्वल टू 1. ॲडिशन केली, m + m होऊन जाईल 2m + n - n कट होऊन जाईल, 3 + 1 होऊन जाईल 4. देअरफॉर m इज इक्वल टू होऊन जाईल 4/2. देअरफॉर m इज इक्वल टू 2 1 जा आणि 2 2 जा 4. देअरफॉर m इज इक्वल टू होऊन जाईल 2. m निघाला. आता याच्यावरून nची व्हॅल्यू काढू शकतो आपण. ही व्हॅल्यू पुट करूया क्वेश्चन नंबर 4मध्ये. 4 आहे m + n इज इक्वल टू 3. त्यातला m आहे 2 + n इज इक्वल टू 3. देअरफॉर n इज इक्वल टू होऊन जाईल 3 - 2 म्हणजेच n इज इक्वल टू होऊन जाईल 1. आता आपल्याला m आणि nची व्हॅल्यू भेटली आहे, पण आपल्याला अजून x आणि y नाही भेटला. त्यासाठी आपण करू x आणि y काढायला जाऊया. तर आपण m आणि n कोणाला पुट केले तर एकदा रिपुट करूया. ते होऊन जाईल 1/x - 2 म्हणजे आपला m आहे आणि 1/y + 3 म्हणजे आपला n आहे. 1/x - 2 इज इक्वल टू m आहे आपला 2 आणि 1/y + 3 n आहे आपला 1. नेहमीप्रमाणे रेसिप्रोकल करूया. रेसिप्रोकल केल्यावर होऊन जाईल हे x - 2 इज इक्वल टू 1/2 आणि y + 3 इज इक्वल टू 1. इथं होऊन जाईल x इज इक्वल टू हे 1/2 इथंच आहे. हा -2 पलीकडे, हा -2 पलीकडे गेला +2. इकडे मी करते क्रॉस मल्टिप्लिकेशन. याच्या खाली 1 आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन होऊन जाईल 1 1 जा 1 + 2 2 जा 4 अपॉन 2 1 जा 2. देअरफॉर x व्हॅल्यू होऊन जाईल 5/2. या आहे आपली x ची व्हॅल्यू. y ची व्हॅल्यू इझी आहे. y इज इक्वल टू हे 1 + 3 पलीकडे गेलं -3. y ची व्हॅल्यू होऊन जाईल -2. देअरफॉर फायनल आपलं सोल्युशन होऊन जाईल x, y इज इक्वल टू 5/2, -2. आणि हे आहे आपलं फायनल सोल्युशन जे आपण काढले. ठीक आहे. बघा, एकदा समजलं नसेल तर तुम्ही परत रिपीट करून बघू शकता. आता चला आपण लास्ट क्वेश्चनकडे. चला, हा लास्ट क्वेश्चन आहे. चला आता बघूया याच्यामध्ये आपल्याला काय पुट करून घ्यायला लागेल m आणि n. इथं आपल्याला दिसते 1/3x + y, 1/3x - y. इकडे पण दिसते 1/3x + y, इकडे दिसेल 1/3x - y. तर आपण काय करूया, 1/3x + y ला m म्हणजे इथं लेट 1/3x + y ला आपण m पुट करून घेतो आहे आणि 1/3x - y ला आपण n पुट करून घेतो आहे. ठीक आहे. तर बघा, एक क्वेश्चन पुट केल्यानंतर तुम्हाला काय दिसेल, तर ही व्हॅल्यू आहे आपली mची. तर m + n इज इक्वल टू 3/4. म्हणजे पहिली क्वेश्चन आहे आपल्याकडं m + n इज इक्वल टू 3/4. आणि सेकंड इक्वेशन होऊन जाईल आपलं याच्यामध्ये हे 1/2 आणि हा पूर्ण m आहे 1/2. 2 डिनॉमिनेटरला आहे. इथं सुद्धा 1/2 आणि n म्हणजे इक्वेशन होऊन जाईल आपला 1/2m - 1/2n इज इक्वल टू -1/8.
आता हे फ्रॅक्शन पहिल्यांदा रिमूव्ह करूया. फ्रॅक्शन रिमूव्ह करण्यासाठी इकडे मी मल्टिप्लाय करते या इक्वेशनला मल्टिप्लाय बाय 4. सो इकडं 4ने मल्टिप्लाय करते तर ते होऊन जाईल 4ने मल्टिप्लाय केल्यानंतर मल्टिप्लाय बाय 4 ते होऊन जाईल 4m प्लस 4n आणि हा 4 कट होऊन जाईल, राहील फक्त 3. इक्वेशनवर मी याला 1 म्हणून घेते. इथं मी मल्टिप्लाय करते 8ने. अजून म्हणजे की मल्टिप्लाय 8ने काय करायचं तर आपल्याला 2 पण आणि 8सुद्धा कट झाला पाहिजे. तर मी तर 8ने मल्टिप्लाय केलं काय होईल बघा. इथं पण केलं 8ने मल्टिप्लाय, इथं पण केलं 8ने मल्टिप्लाय आणि इथंसुद्धा केलं 8ने मल्टिप्लाय. तर बघा काय होऊन जाईल, हे बरोबर 8 कट होऊन जाईल. इथं 2 1 जा 2, 2 4 जा 8 होऊन जाईल, 2 1 जा 2, 2 4 जा 8 होऊन जाईल. म्हणजे राहील फक्त 4m मायनस 4n इज इक्वल टू -1. इक्वेशन नंबर 2. इथं कसं गेलं तर बघा, इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 भेटले. आता आपण करूया यांचे ॲडिशन. ॲडिंग इक्वेशन 1 and 2 m आणि n काढण्यासाठी ॲडिंग इक्वेशन 1 and 2. फ्रॅक्शन कट करायचं आपण हे मल्टिप्लाय वगैरे केलं. 4m प्लस 4n इज इक्वल टू 3, 4m मायनस 4n इज इक्वल टू -1. ॲडिशन केली 4m प्लस 4m 8m प्लस 4 मायनस 4 कट होऊन जाईल, 3 मायनस 1 होऊन जाईल 2. देअरफॉर m इज इक्वल टू होऊन जाईल 2/8, 2 1 जा 2, 2 4 जा 8 म्हणजे mची व्हॅल्यू होऊन जाईल आपली 1/4. m आला 1/4. आता आपल्याला काढायचं आहे n. तर आपण काय करतो, ही mची व्हॅल्यू पुट करूया इक्वेशन नंबर 1मध्ये. ते होऊन जाईल 4m प्लस 4n इज इक्वल टू 3. 4 लिहिलं, mच्या जागेवर मी लिहिते आता 1/4 प्लस 4n इज इक्वल टू 3. बरोबर, हे 4 4 कट होऊन जाईल, राहील फक्त 1 प्लस 4n इज इक्वल टू 3. म्हणजे याच्या पुढे होऊन जाईल 4n इज इक्वल टू 3 मायनस 1. देअरफॉर 4n इज इक्वल टू होऊन जाईल 2. देअरफॉर n इज इक्वल टू होऊन जाईल 2/4 म्हणजेच n इज इक्वल टू होऊन जाईल 1/2. 2 1 जा 2, 2 2 जा 4. m पण भेटला, n पण भेटला. ठीक आहे. आता आपण चाललो आहे x आणि y काढण्यासाठी. ठीक आहे. आता बघा कसं काढायचं. आपण बघूया x आणि y आपण m आणि n आपण कुणाला पुट केलं. आपण पुट केलं 1/3x प्लस yला m पुट केले आणि 1/3x मायनस yला आपण n पुट केले. बरोबर का. 1/3x प्लस y इज इक्वल टू m म्हणजे आहे आपला 1/4 आणि 1/3x मायनस y इज इक्वल टू n म्हणजे आपला 1/2. या केसमध्ये आपण करतो, आपण दोन्हीचा रेसिप्रोकल करूया. ते होऊन जाईल 3x प्लस y इज इक्वल टू 4. इक्वेशन नंबर मी याला 3 म्हणते. इकडे रेसिप्रोकल केला होऊन जाईल 3x मायनस y इज इक्वल टू 2. इक्वेशन नंबर 4 म्हणून याला. ठीक आहे. आता हे सॉल्व करण्यासाठी परत हे सॉल्व करूया. दोघांची करूया ॲडिशन. ॲडिंग इक्वेशन 3 and 4. ॲडिंग इक्वेशन 3 and 4. ॲडिशन केल्यावर होऊन जाईल ते 3x प्लस y इज इक्वल टू 4, 3x मायनस y इज इक्वल टू 2. ॲडिशन केली 3x प्लस 3x होऊन जाईल 6x प्लस y मायनस y कट होऊन जाईल 4 प्लस 2 होऊन जाईल 6. x इज इक्वल टू हे होऊन जाईल 6/6 विच इम्प्लाइज x इज इक्वल टू 1. एक्चुअल 1 भेटले. ते आपण पुट करूया इक्वेशन नंबर 3मध्ये. ते होऊन जाईल 3x प्लस y इज इक्वल टू 4. 3 लिहिलं, ॲक्च्युअल 1 लिहिली प्लस y इज इक्वल टू 4. 3 1 जा 3, 3 प्लस y इज इक्वल टू 4. y इज इक्वल टू होऊन जाईल 4 मायनस 3 म्हणजे परत y चालू होऊन जाईल 4 मायनस 3 म्हणजे 1. आणि फायनली आपलं हे आहे आपलं फायनली सोल्युशन. आणि अशा प्रकारे आपला एक्झरसाइज संपलेला आहे. थँक्यू.